हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2099. वाहवतो पुरी आता उचित ते करी, माझी शक्ती नारायणा किव भाकावी करुणा. आम्हा ओढी काळ तुझे क्षीण झाले बळ, तुका म्हणे गोडी जीवा मातेची या ओढी. 2099. देवा, या मायेच्या पुरात मी वाहत चाललो आहे. मला वाचवण्यासाठी तुला योग्य वाटेल ते करा हे नारायणा. त्यासाठी तुला कळकळून प्रार्थना करावी एवढेच मला शक्य आहे. आम्हाला काळ पुरुष सर्वनाशाकडे ओढत आहे, कारण तुझी शक्ती क्षीण झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बालकाचा जीव मातेकडे ओढ घेतो तसा माझा जीव तुझ्याकडे ओढतो. अभंग 21. आता घेई माझे भार सकळई ओझे, काय करीसी होई वाढ. आलो पोटासी दगड तुझी डोळे वाती, होई दीपक संगाती. तुका म्हणे काही विचाराया चाड नाही. पांडुरंगा, आता माझ्या सर्व समस्यांचा भार तू घे. माझ्यासारखा दगड तुझ्या पोटी आला, आता काय करतोस? तूच मन मोठे कर. तूच माझे डोळे आहेस, तूच दिवा घेऊन अंधारात प्रकाशात होऊन माझ्या बरोबर चल. तुकाराम महाराज म्हणतात, एवढ्या अत्यल्प मागणीचा फार विचार न करता ती पूर्ण करावीस, कारण तू सर्व शक्तिमान आहेस. 2101. असोत हे बोल अवघे तुची भांडवल, माझा माय बाप देवा सज्जन सोयरा केशवा. गाळी येले भेद सारी येले वादा वाद, तुका म्हणे मदी आता न पडे उपाधी. 2101. देवा, तुझ्या संदर्भात असलेले बोल हेच माझे भांडवल आहे. केशवा, तू माझा सज्जन सोयरा मायबाप आहेस. मी आता तुझ्या भक्तीशिवाय इतर सर्व वादविवाद सर्व भेद कल्पना टाकून दिल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता यापुढे मी परपंचाच्या उपाधीमध्ये गुंतणार नाही. 2102. करीन कोलाळ आता आची सर्व काळ, आता येओ माझे आई. देई भातुके विठाई उपासाई नाम, दिले याची पुढे क्षेम बीज आणि फळ. तुका म्हणे हेची मूळ. 2102. आता मी माझा सर्व काळ तुझ्या नामाचा मोठ्याने घोष करीन. हे माझे विठाई माते, तू लवकर ये आणि तुझ्या हातून प्रेमाचा खाऊ दे. माझ्या पारमार्थिक हितासाठी तू आपली नामसाधना दिली आहेस, ती सुखरूप असू दे. तुकाराम महाराज म्हणतात, बीज फळ बीज या परपंचासाठी नामघोष हे मूळ आहे. 2103. धनासीच धन करी आपणा जतन, तुझ आळविता गोडी पांडुरंगा खरी जोडी. जेविल्यांचे खरे वरी उमटे ढेकरे, तुका म्हणे धाय ते कोठे उरे हाय. 2103. धनाचे जतन करण्याच्या उपायासाठी धनच वापरावे लागते. त्याप्रमाणे पांडुरंगा तुला अळू लागले की गोडी निर्माण होते आणि त्यातच समाधानाची जोड होते. जेवणानंतर झाल्याचे ढेकर आल्यावर तृप्तता कळते, त्याप्रमाणे एखादा भक्त हरिभक्तीमध्ये तृप्त आहे हे त्याच्या ठिकाणी असलेले समाधान सांगते. त्याची तळमळ शांत झाली की कळते तो तृप्त आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2104. अनुभवा आले माझे चित्तीचे क्षरले, असे जवळी अंतरे. फिरे आवडीच्या फेरे, खादलेची वाटे खावे भेटलेची भेटे. तुका म्हणे उभे आम्ही राखिले लोभे. 2104. माझ्या चित्तातील चैतन्य सरले आणि तेच विटेवरच्या विठ्ठल रूपाने उभे आहे असे माझ्या अनुभवास आले. ते जवळ आहे, हृदयात आहे, माझ्या अंतरातील आवडीमुळे मजभोवती फिरत राहते. एकदा जे खाल्ले की आवडीमुळे पुन्हा पुन्हा तेच खावेसे वाटते. एकवार जे भेटते तेच ओढीने पुन्हा पुन्हा भेटावे असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या आवडीच्या लोभाने त्याच्या पूर्ततेसाठी त्याला विटेवर उभे केले. 2105. पोटी शूळ अंगी उटी चंदनाची, आवडी सुखाची कोणतया. तैसे मज कागा केले पंढरी राया, लौकिक हा वाया वाढविला. ज्वरी लिया पुढे वाढिली मिष्टांडे, काय चवी तेने घ्यावी त्यांची. तुका म्हणे मडे शृंगारिले वरी, तेची झाली परी मज देवा. 2105.
पोटदुखीच्या व्याधीने ग्रस्त असलेल्याच्या सर्वांगाला चंदन उटी लावली तर त्याला काय आनंद वाटणार आहे का? संसारातील दुःखे तप समस्या तशाच ठेवून केवळ संत म्हणून सन्मान का वाढवितोस? ज्वराने हतबल झालेल्या रुग्णाला स्वादिष्ट पक्वाने काय रुचकर वाटणार? तुकाराम महाराज म्हणतात, प्रेत कितीही शृंगारले तरी ते व्यर्थ आहे. देवा, माझी अवस्था तुझ्या प्राप्तीविना अशीच आहे. 2106. बेगडाचा रंग राहे कोण काळ, अंग हे पितळ न देखता. माझे चित्त मज जवळीच ग्वाही, तुझ मज नाही भेटी ऐसी. दासी सुता नाही पितियाचा ठाव, अवघेची वाव सोंगत्यांचे. तुका म्हणे माझी केली विटंबना, अनुभवे जना येईल कळू. 2106. बेगडाची चकाकी करून पितळाप्रमाणे चकचकीत छान दिसते, पण ही चमक जास्त काळ टिकून राहत नाही. त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाने मनाला वाटणारे समाधान होत नाही, तोपर्यंत मी भक्त म्हणण्याच्या पात्रतेचा नाही. याची मनाला साक्ष आहे. एखाद्या दासी पुत्राला प्रत्यक्ष जन्मदाता कोण आहे हे माहीत नाही. त्याने स्वीकारलेला कोणताही आचरण धर्म सोंगाप्रमाणे व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, याप्रमाणे तू माझी विटंबना केली आहेस. बेगडीच्या क्षणिक चमकीप्रमाणे माझी भक्ती आहे, हे जनांच्या अनुभवास येईल. 2107. मज पुढे नाही आनिक बोलता, ऐसे काही चित्ता वाटतसे. याचा काही तुम्ही देखावा परिहार, सर्वज्ञ उदार पांडुरंगा. काम क्रोधे नाही सांडिले आसन, राहिले वसोन देहामध्ये. तुका म्हणे आता झालो उतराई, कळो यावे पायी निरोपिले. 2107. देवा, माझ्यापेक्षा अधिक बोलणारा अन्य दुसरा कोणी नाही, असे काही माझ्या मनाला वाटते. देवा, त्याचे निरसन करण्याचा काही उपयोग करा, कारण पांडुरंग तुम्ही सर्वज्ञ उदार आहात. माझ्या देहात काम क्रोधाने जे पूर्वीपासून आसन मांडले ते त्यांनी सोडले नाही, ते अद्याप देहातच तसेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी माझी अवस्था आपल्याला सांगून उतराई झालो. आपल्याला निवेदन केले आहे ते आपल्याला कळेल. 2108. सावित्रीची विटंबना रांडपणा करीतसे, काय जाळावे ते नाव, अवघे वाव असे ते. कुबेर नाव मोळी वाये, कैसी पाये फजिती. तुका म्हणे ठुनगुण देखे, उगीच मूर्खे फुंदता मुखे फुंदता. चारित्र्यहीन स्त्री सावित्री नावाने समाजात वावरते. यामध्ये नावाची विटंबना आहे. नावाला अनुरूप नसलेले सर्व निरर्थक आहे. कर्तृत्व असल्याशिवाय ते नाव काय जाळायचे, अशी नावे उगाच ठेवतात. नाव कुबेर आहे, परंतु तो मोळी विकत असेल तर नावाची केवढी फजिती. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्खांनो, सावित्री कुबेर या केवळ नाव असणाऱ्याप्रमाणे तुमची भक्ती खोटी आहे. त्याचा स्वाभिमान कशाला मिरवता. 2109. न गमेसी झाली दिवस रजनी, राहिलो लाजोनी न बोलावे. रुची विन काय शब्द वाऱ्या माप, अनादरे कोप येत असे. आपुलिया रडे आपुलेची मन, दाटे समाधान पावतसे. तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते, काय करू रीते वादावाद. 2109. विठ्ठला, तुझ्या ध्यासाने दिवस रात्र सरत नाही, लज्जित झाल्याने बोलवत नाही. देवा, माझ्या करुणा वचनाच्या शब्दाची तुम्हाला रुची नाही. तुम्ही आदर करीत नाही. माझे शब्द वाऱ्यावर गेलेले आहेत, यासाठीच का बोलत राहू मला तुमचा राग येतो. माझे मन दाटून आले आहे, ते स्वतःशीच रडत आहे, पण आपल्या जवळ रडते म्हणून समाधान पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही सारे जाणून आहात, म्हणून रिकामे निष्फळ वाद विवाद कशाला. 2110. मेल्यावरी मोक्ष संसार बंध, आरालिया बद्ध ठेवा अम्मा. वागवित संदेह राहो कोटवरी, मग काय तोरी सेवकाची. गाणे गीत अम्मा नाचणे आनंदे, प्रेम कोठे वेधे अंगा येते. तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत, नसता तू अनंत सानुकूळ. 2110. देह शांत होईपर्यंत संसार बंधनात बद्ध करून ठेवता आणि मेल्यावर मोक्ष मिळेल असे सांगता. तो मिळेल का, असा संशय वागवीत कोठवर राहावे. मग तुमच्या सेवेचे थोरपण काय उरले विठ्ठला.
आनंदाने तुमचे गीत गात विठ्ठल विठ्ठल म्हणत विठ्ठल रूपात तल्लीन होणे हाच आमचा मोक्ष आहे. तू आणि मी असा भेद केला गेला तर अंगी प्रेम येते का? तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता एकमेव तू अनुकूल नसताना मोक्ष लाभणार नाही, हे किती दृष्टांत देऊन सिद्ध करावे. 2111. एकाएकी आता असावेसे वाटे, तरीच हे खोटे चाळे केले. वाजवणी तोंड घातले बाहेरी, कल्पे करोनी दारी माझी वसा. उजेडाचा केला दाटोनी अंधार, सवे हुद्देदार चेष्टविला. तुका म्हणे भय होते तोचीवरी, होती काही उरी स्वामी सेवा. देवा, तुम्हाला एकाकी राहावेसे वाटते म्हणून आम्हाला टाळण्यासाठी खोटे नाटक केले. आपल्या कीर्तीचे महात्म्य सांगण्यासाठी तोंड वाजवायला लावून बाहेर घालविले आणि आपण दरवाजाला बाहेरून कुलूप लावून आत बसता. तुम्ही घरामध्ये मुद्दाम अंधार करून आणि बरोबरीच्या अधिकाऱ्याला कार्याला लावले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचे व आमचे स्वामी सेवकपणाचे नाते होते तोपर्यंत आम्ही तुमचे भय धरले, पण आता तुमचे व आमचे ऐक्य झाल्यामुळे सर्व प्रकारचे भय संपले आहे. 2112. कायनेसी तू एक, देखो कायसा पृथक. मुंग्या कैची मुंगळे नटनाट्य तुझे चाळे. झाली तरी मर्यादा किंवा त्रासावे गोविंदा. तुका म्हणे साचा कोठे जासी हृदीचा. 2112. विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये तुझा वास आहे हे सत्य आहे, तर मी तू वेगळे कसे? मुंग्या मुंगळे भिन्न दिसत असले तरी ते तुझेच नाटक आहे. देवा, तुझ्या कर्तृत्वाची त्रास देण्याची कमाल झाली. आम्ही हा त्रास किती भोगावा, किती सोसावा? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला आम्ही आमच्या हृदयात एवढे साठवून ठेवले आहे की आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस. 2113. काजी वाढविले न लगता हे उगले, आता मानिता कांटाळा. भोवती मिळाली या बाळा, लावून या सवे पळता दिसाल बरवे. तुका म्हणे बापा येता न कळाची रूपा. 2113. देवा, सगुण रूपाची जादू दाखवून परमार्थाचे नाटक का वाढविलेस? आता त्या सगुण रूपाच्या आवडीने आम्ही मुले तुमच्या भोवती गोळा झालो. आता तुम्ही रूपाचा कंटाळा करता. आम्हाला सगुण रूप दाखवून सवय लावली आणि तुम्ही निर्गुण निराकार लपता हे चांगले दिसते का? तुकाराम महाराज म्हणतात, नाम रूपाने नटून सगुण रूप घेण्यापूर्वी हा विचार करायचा होता. 2114. क्षुधेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून. धर्म आहे वर्मा अंगी, कळले पाहिजे प्रसंगी. द्रव्य आणि कन्या येते कुळकर्म शोधण्या. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. 2114. भुकेला अन्न मागत असेल तर त्याच्या योग्य अयोग्यतेचा विचार न करता त्याला पोटभर अन्न द्यावे. धर्म करण्यामध्येही वर्म आहे ते प्रसंगानुरूपच कळले पाहिजे. द्रव्याचे दान आणि कन्येचे दान करताना उचित कुळ, त्याचा धर्म आचरण धर्म पाहून करावे. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यकर्म शिल्लक असेल तरच योग्य अनुरूप व्यक्तीची भेट होते आणि हित साधते. 2115. वेचावे ते जिवे, पूजा घडे ऐशा नावे. बिगारीची ते बिगारी, साक्षी अंतरीचा हरी. फळ बीजा ऐसे, कार्यकारणा सरीसे. तुका म्हणे मान, लवना सारिके लवन. 2115. आपले प्राण समर्पण करणे याला देवाची खरी पूजा म्हणतात. याशिवाय केलेले देवपूजेचे उपचार म्हणजे मोल घेऊन केलेली मजुरी आहे. त्याच्या खऱ्या खोट्या भावाला अंतरातील हरी साक्षी आहे. जसे बीज असते त्या प्रमाणात फळ मिळते, कारणाप्रमाणे कार्य असते. तुकाराम महाराज म्हणतात, कार्य मिठाप्रमाणे खारट असेल तर फळही तशाच चवीचे मिळते. 2116. मज नाही धीर, तुम्ही न करा अंगीकार. ऐसे पडिले विषम, बळी देवाहुनी कर्म. चालो नेने वाट, केल्यान पवाची भोभाट. वेचो नेने जीवे, तुका उदास धरिला देवे. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.